नवरीची साडी आपल्याला आली होती कस्टमाइज करण्यासाठी. तिने लेस आणि कपडा आणून दिला होता आणि मला या पद्धतीची लेस लावून द्या किंवा अशी साडी मला तयार हवी आहे असं तिने सगळं डिमांड केलं होतं. सो तिच्या लेसप्रमाणे, तिच्या डिमांडिंगप्रमाणे, तिच्या साडीच्या कपड्याप्रमाणे साडीला फॉल पिको केल्यानंतर अशी काही लेस जी तिने आणली होती ती प्रॉपर सेट केलेली आहे. आणि ही लेस इतकी तंतोतंत मॅचिंग मिळाली तिला. बघा, जवळून दाखवते की खूप सुंदर वाटते. साडी आणि कपडा वेगळा आहे असं वाटतच नाहीये. तुम्हाला समोरून पाहिलं की असं वाटतं ना की या साडीला प्रॉपर हे तयारच मिळालेलं आहे. तर तयार काही मिळालेलं नाहीये. तिने हा कपडा आपल्याला आणून दिला होता आणि ही लेस जी आहे ती सुद्धा आणून दिली होती. तर ही लेस सरळ दाबणी लागलेली नाही. बघा, इथून बघा त्याला कट वर्क आहे आणि इथून त्याला मणी आहे, त्याच्यामुळे ह्याला सिंगल दाब वरच्या साईडने लागलेला आहे. लावताना सुद्धा खूप ह्याला वेळ गेलेला आहे. आणि खालच्या साईडनी जी लेस आहे त्याला सुद्धा मशीन बसत नव्हती कटवर्कच्या इथे, कारण छोटे छोटे पाईप जे आहेत ते इथे होते, त्यामुळे ह्याला सुद्धा मशीन बसत नव्हती. म्हणून खालच्या साईडनी ह्याला हातशिलाई केलेली आहे. एकदम बारीक बारीक नाजूक टाके दिलेले आहेत. बराच वेळ गेलेला आहे. हातशिलाईवाली मॅडम आमची जी आहे किंवा फॉल लावणारी मॅडम आहे ती थोडीशी कंप्लेंट करत होती. म्हटलं पर्याय नाही, कधीतरी आपल्याला वेळ द्यावा लागतो, काय करणार. सो पदराला वगैरे पूर्ण लेस लावून सुंदर असा या साडीचा लुक आलेला आहे. आणि ही साडी खूप सुंदर दिसते. आणि याच साडीला मॅचिंग म्हणून ब्लाऊज पीस आणलेला आहे हा. तर ब्लाऊज पीस सुद्धा इतकं सुंदर आहे. याचं प्रिन्सेस कट पॅडल ब्लाऊज शिवायचं आहे. बॅक हुक आहेत आणि दोन्हींची सांगड इतकी सुंदर जमलेली आहे ना की ह्याचा लुक जो आहे, घातली साडी अंगावरती नेसल्यानंतर तो खूप जबरदस्त दिसणार आहे की खतरनाक लुक येणार आहे. बघा ना, असं आपण हे फक्त लावून तुम्हाला दाखवते तरी सुद्धा याचा लुक किती सुंदर दिसतोय. आणि ही डिझायनर साडी आपण तयार केलेली आहे. थोडासा वेळ गेलेला आहे पण तिला हवी तशी ही लेस लावलेली आहे. आता ॲक्च्युली क्लायंटनी सांगितलेली हे लेसची कटवरची बाजू आहे ते आतल्या साईडला लावा, बाहेर प्लेन लावा. तिला तेव्हा मी हो म्हटलं, पण लावताना मला काही ते मनाला आवडत नव्हतं. तिला कॉल झाला, आमचं डिस्कशन झालं, फोटो पाठवले ते दोन्ही साईडचे, दोन्ही डिझाईनचे, दोन्ही दिशेने कशी ही लेस दिसते ती. आणि ते लावल्यानंतर तिने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते लावा. आणि असंच छान दिसत होतं, त्यामुळे ही लेस अशी लावलेली आहे. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. आता बाकी सगळे ब्लाऊज झालेले आहेत, फायनल हा ब्लाऊज राहिलेला आहे. आणि हाच माझ्या आता शिवायला जीवावरती आले, कारण कंटिन्यू 2-3 दिवस आम्ही याच कामामध्ये आहोत. भरपूर ब्लाऊज आहेत, प्रत्येक ब्लाऊजचा वेगळा पॅटर्न किंवा स्लीवलेस, बॅक हुक, फ्रंट हुक, स्लीव्ज आहे, स्लीव्ज नाही, गळे कसे आहेत काय, हे सगळं कॅल्क्युलेशन करता करता बराच वेळ गेलेला आहे. आणि हा फायनल जो कटिंग त्या दिवशी राहिला होता, जो तुम्हाला या अगोदर व्हिडिओ दाखवलेले कटिंगचे सगळे व्हिडिओ ब्रायडल ब्लाऊजांचे, त्यामध्ये हा राहिलेला जो ब्लाऊज आहे तो अजून राहिलेलाच आहे. आणि आता ह्याला कटिंगला घेते, म्हणजे ह्याचा फायनल काम झालं की तिची ऑर्डर द्यायला मी मोकळी झालेली आहे. तिला ट्रायल घ्यायचा एवढा सगळ्या ब्लाऊजांचा. सो तुम्हाला जर आवडला असेल हा